प्रत्येक आईने श्रावणातील शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन करावं असं सांगितलं जातं. कारण आई म्हणजे प्रेमाचं दुसरं रूप आणि तिच्या लेकरांसाठी ती देवालाही नवस करते. पण श्रावण महिन्यात एका विशिष्ट शुक्रवारी प्रत्येक आईने जरा जिवंतिका पूजन का करावं? केवळ परंपरा म्हणून की त्यामागे काही श्रद्धा आहेत? आणि यामागची मुलांच्या आयुष्याशी जोडलेली खरी कथा काय सांगते? चला जाणून घेऊया या पूजेचं खरं महत्त्व, पूजाविधी आणि त्याचे चमत्कारिक फायदे. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. अनेक भागामध्ये श्रावणातल्या 4 शुक्रवारी ज्योतीची पूजा करतात. ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते. ज्योतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच जो वारील मंगळवार, बुधवार, शुक्रवार किंवा शनिवार त्या दिवशी देव्हाऱ्याजवळ भिंतीवर लावला जातो. त्याची पूजा आठवड्यातून 4 दिवस केली जाते. शिवाय श्रावण शुक्रवारी सुद्धा कुलदेवीची आणि लक्ष्मी मातेसोबतच ज्योतीची पूजा केली जाते. फुले, आघाडा, दुर्वा हे एकत्र करून केलेली माळ, हळद कुंकू लावलेले 21 मण्यांचे कापसाचे वस्त्र, गंध, हळदी कुंकू, अक्षता लावून ज्योतीची पूजा केली जाते. पूर्णाचे 5, 7 किंवा 9 असे दिवे करून लक्ष्मी मातेची आणि ज्योतीची आरती केली जाते. विड्याच्या पानांबरोबरच सुपारी आणि फळं ठेवून दूध साखरेचा नैवेद्य दाखवून चणे फुटाण्यांचाही नैवेद्य दाखवला जातो. त्या दिवशी स्वयंपाकात मुख्य म्हणजे पुरण घालतात. बाकी स्वयंपाकात वरण, भात, तूप आणि साधं जेवण बनवूनही देवाला नैवेद्य दिला जातो. देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवला जातो. आरतीनंतर सवाष्णींना बोलवून त्यांनाही जेवण दिलं जातं. सवाष्ण जेवायला बसण्यापूर्वी पानापुढे विडा दक्षिणा ठेवून नमस्कार केला जातो. जेवण झाल्यावर सवाष्णींची खना नारळानं ओटी भरली जाते. ज्योती पूजेच्या दिवशी ज्योतीची पूजा झाल्यावर तिला औक्षण करून तिची आरती केल्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांनाही औक्षण केलं जातं. मुले परगावी असतील तर 4ही दिशांना औक्षण करून अक्षता टाकल्या जातात आणि हे जिवंतिके माझे बाळ जिथे असेल तिथे तू त्यांचं रक्षण कर अशी प्रार्थना केली जाते. श्रावणातील सर्व शुक्रवारी ज्योतीची पूजा करतात. ज्योतीच्या पूजेसह कुलदेवी आणि माता लक्ष्मीचीही पूजा करतात असं सांगितलं जातं. ज्योतीची कहाणी अशी की जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात असे. मगध नरेश वृद्धाला शरीराचे 2 वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आलं. त्यावेळी ह्या जरा राक्षसीनं ती 2 शकले एकत्र जोडवली आणि त्या अर्भकाला जीवनदान दिलं. म्हणून ते बालक जरासंध या नावाने ओळखलं जाऊ लागलं. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली अशी एक कथा पुराणात आढळून येते. ज्योतीची पूजा करताना आपण जो कागद बघतो, ज्याची पूजा केली जाते, ही प्रतिमा ही विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत 4 वेगवेगळ्या देवतांच्या वर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचं पूजन केलं जातं. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. आता या प्रतिमेचं रहस्य काय? तर ज्योतीच्या प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालिया मर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध आणि बृहस्पती म्हणजे गुरु यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पूजलं जातं. यामागचं कारणही जाणून घेऊया. भगवान विष्णूंचा 4था अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळ भक्तासाठी प्रकट झाले. ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादचे हिरण्यकश्यपूपासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणं याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात. त्यानंतर येतो कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण. यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का? तर आपण जर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळात असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णानं तो परत आणला. खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णानं दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य, पण सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणाऱ्या तसेच महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळत बागडत असलेल्या बालकांना वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालिया मर्दन रूपात पूजला जातो. म्हणजेच कालिया मर्दन करणारा कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून रक्षण करतो.
जसे की खेळताना येणाऱ्या आपत्ती, पाण्यांपासून संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव केला जातो. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचं रक्षण करतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच ज्योती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान आहे. त्यानंतर येतात जरा आणि जिवंतिका. आधी सांगितल्याप्रमाणे जरा यक्षिणी ही राक्षसी होती आणि त्यानंतर तिचा महोत्सव साजरा केला जाऊ लागला. जारेची सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश ज्योती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात आणि आजूबाजूंनी बालकांना खेळवत असल्याच्या रूपात दाखवतात. त्यानंतर या प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध आणि बृहस्पती. बुध ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो, तर बृहस्पती म्हणजे गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होऊ शकतात. तर बृहस्पतीच्या प्रभावानं शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती. हत्ती हे उन्मत्तेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्ता आपल्या बुद्धिमत्तेनं व्यक्तिमत्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येतं. बृहस्पतीचं वाहन वाघ आहे. हे अहंकाराचं प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये आणि आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या, गुरुकृपेच्या आशीर्वादानं ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवत असते आणि म्हणूनच बुध, बृहस्पती यांना सुद्धा ज्योती प्रतिमेत स्थान मिळालं. एकूणच क्रम लक्षात घेतला तर प्रथम रक्षक देवता, नंतर जन्मलेल्या बालकांचं रक्षण आणि दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा ज्योती प्रतिमेचा क्रम आहे. एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक आणि पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच ज्योती पूजन. जगातील सर्व प्राणी मात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजेच ज्योती पूजन असा होतो असं सांगितलं जातं. तर आईचे लेकरांवर असणारं प्रेम हे केवळ शब्दात व्यक्त करता येत नाही, तर ती दर शुक्रवारी देवी समोर दिवा लावते, नवस करते आणि लेकराच्या उज्ज्वल भविष्याची प्रार्थना करते. जरा जिवंतिका पूजन हे अशाच मातेच्या श्रद्धेचं आणि ममतेचं प्रतीक आहे. म्हणूनच श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी आईने आपल्या मुलांसाठी जरा जिवंतिका पूजन करण्यास सांगितलं जातं. ही पूजा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर ती आहे आपल्या मुलांसाठी, घरासाठी आणि आपल्या सौभाग्यासाठी केलेले एक पवित्र व्रत. तर तुम्ही सुद्धा आपल्या मुलांसाठी जरा जिवंतिका व्रत करता का? किंवा आणखी काही कारणास्तव तुमच्या भागामध्ये जरा जिवंतिका पूजन केलं जातं का? आणि या जरा जिवंतिका पूजनाला तुमच्या भागात कोणत्या नावांनी ओळखलं जातं हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.